नमस्कार शेतकरी मित्र, मी कृषी तंत्र सीड्स अँड ॲग्रीटेक रिसर्च या कंपनीकडून प्लॉट व्हिजिटला आलेलो आहे। ही आहे आपली नवीन व्हरायटी F1 शिवानी, गाव आडगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आपण आज शेतकऱ्याला या मिरचीबद्दल विचारू, त्यांचे अनुभव। नमस्कार। नमस्कार. आपलं नाव सांगा। कृष्णा मारुती बोंबे, राहणार आडगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मोबाईल नंबर 90 96 18 93 68. 90 96 18 93 68। दादा, ही कुठली मिरची लावली आपण? ही शिवानी मिरची आहे. कृषी तंत्र सीड्स कंपनी हे आहे. या मिरची किती वर्षापासून करता तुम्ही? पहिलंच वर्ष आहे. पहिलेच वर्ष आहे? हां, मिरची पहिल्याच वर्षी पिकवत आहे? पिकवत आहे. याच्या अगोदर मिरची लावलेलीच नाही? ठीक आहे. तर आपण शेजारी ही जी मिरची लावली ही दुसरी आहे? दुसरी व्हरायटी आहे. दुसरी व्हरायटी आहे। आणि ही आपल्या कंपनीची शिवानी अतिउत्तम. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? ही मिरचीला व्हायरस नाही आणि माल खूप चांगला येणार आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे. तर त्याच्यामुळं ही क्वालिटी एकदम चांगली आहे, जबरदस्त. व्हायरससुद्धा नाही तिला, कुठेही व्हायरस नाही. व्हायरस नाही? नाही याचे फुलगळ होते? नाही, फुलगळ पण होत नाही. दादा, आपण काय सांगू शकाल या मिरचीबद्दल? चांगली वाटली बा, कारण आमच्या गावामध्ये जर सर्व प्लॉट खराब झाले लोकांची, आमचा एकमेव असा प्लॉट आहे की सर्व गाव येऊन आमच्या प्लॉटला पाहून जातं. आणि डिफरन्स असा आहे की दुसरी बाजूला दुसऱ्या कंपनीची मिरची आहे आणि इकडे शिवानी मिरची आहे. हे अंतर बघण्यासाठी गावातले लोक येत्या पाहून जाता. फार चांगलं वाटलं आम्हाला. आम्ही नवीनच पहिल्या वर्षी मिरची केली. पहिल्या वर्षी मिरची केली, तिचे किती तोडे झाले शेजारच्या मिरचीचे? तिची एक बी तोडा झाला नाही अजून. एक बी तोडा झाला नाही. आणि त्याच्यावर व्हायरस आलेला? भरपूर व्हायरस आहे. आणि याच्यात समजा तुम्हाला व्हायरस वाटतो? नाही वाटत. बरं, याच्यात तुम्ही जे मर झाली त्याच्यात दुसरी व्हरायटी लावली, त्याच्यावर व्हायरस आलेला आहे का नाही आलेला? लोकांना दाखवा बरं. आलेलं आहे. आता दाखवा बघा, तुम्ही. हे आम्ही तुटा म्हणून सही लावलं जातं समजा. तर काय झालं माहिती आहे का, ही आपल्या शिवानी कंपनीची मिरची आहे आणि ही दुसऱ्या कंपनीची मिरची. मतलब त्या रोपामधलं रोप आहे एक आहे, लगेच डिफरन्स दाखवतं. हा झाड वेगळं आणि हे झाड वेगळं दाखवू राहिलं. म्हणजे एवढ्यात आम्हाला फरक वाटला आणि परत तासामध्ये सुद्धा फरक वाटला ना. आता ही शिवानी कृषी तंत्र सीड्स अँड ॲग्रीटेक रिसर्च या कंपनीची, हो हो बरोबर? हो. एकाच वावरामध्ये तुम्ही अर्धा प्लॉट शिवानीचा केलेला आणि अर्धा प्लॉट दुसरीचा केलेला, तर याच्यातला फरक दाखवा लोकांना. चालेल चालेल साहेब. हे बघा साहेब, ही आपली शिवानी कंपनीची मिरचीचं आणि ही दुसऱ्या कंपनीची आहे. ही दुसऱ्या कंपनीची? दुसऱ्या कंपनीचा तास आहे. हा पुरा प्लॉट दुसऱ्या कंपनीचाच आहे. तुम्हाला दोन्हींमध्ये काय फरक वाटतो? भरपूर. आता बघा ना तुम्ही, मला फरक आहे, तुम्हाला सुद्धा फरक वाटतो. आता हे झाडं बघा आणि हे झाडं बघा, याला तास एका तासामध्ये डिफरन्स वाटतोय. आता ह्या झाडाचं डिफरन्स बघा आणि हे झाडाचं डिफरन्स बघा. तासा शेजारी तास आहे साहेब. कुठलाही व्हायरस नाही त्याच्यावर. व्हायरस जाण्याची शक्यता सुद्धा नाही त्याच्यावर. तुम्हाला काय वाटतं, पुन्हा तुम्ही ही व्हरायटी लावाल का? नाही नाही साहेब, भरपूर आणि- खर्च झाला याला. आणि हिच्या हिशोबाने हिला खर्च किती? हिला खर्च कमी साहेब. हिला 8 दिवसाला 10 दिवसाला फवारणी, हिला 4 दिवसाला 5 दिवसाला फवारणी करून सुद्धा सुधारली साहेब मिरची. काय करणार आहे? ठीक आहे. मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? माझं तर एकच मत आहे की शेतकऱ्याला शक्यतो याच मिरचीचं करायला पाहिजेत. कारण मला खर्चसुद्धा कमी वाटला आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. सगळ्या काही गोष्टी चांगल्या वाटल्या. आणि आता 8-10 दिवसामध्ये तोडासुद्धा येणार तिचा. तर हिला खर्च न करता कमी खर्चाचं उत्पन्न पुरण ना साहेब. तर आपण शेतकऱ्याच्या तोंडून
या मिरचीबद्दल एकाच वावरामध्ये 2 ठिकाणी लावलेल्या 2 व्हरायट्या आपण लाईव्ह पाहू शकता. याच्यावर व्हायरसचा अटॅक, याची फळाची साईज, पूर्ण याला बोकड्या, आपल्या मराठी भाषेत बोकड्या म्हणतात. आणि ही जी शिवानी आहे हिच्यावर कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही, एकदम पत्ती सरळ. आणि याची फळाची साईज पण आपण पाहू शकता. आत्ताशी याला माल लागलेला आहे. धन्यवाद.